नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे पत्राष्टेचा मालक. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, काही दिवसांअगोदर या पत्राष्टेच्या मालकाने दाखवलं होतं की तो गेस्टला घेऊन जंगल सफारीला गेला होता. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की हा पत्राष्टेचा मालक ऑलराऊंडर आहे. ते आता तो टुरिस्ट गाईड बनला होता. तो असं बोलला की मी जर सोबत असलो तरच तुम्हाला अलाउड आहे या रस्त्याने चालायला. आम्ही कोणाला एकट्याने जायला अलाउड नाही करत. अरे पत्राष्टेच्या मालका, तू स्वतःला काय त्या गावचा राजा समजतोस का? तू जर सोबत असला तरच गेस्ट तिकडून जाऊ शकतात, असं का बरं? त्या गेस्टची पण काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही? आणि समजा पत्राष्टेच्या मालका, तू त्यांच्या सोबत असला तरी त्या रस्त्यावर सरपटणारे प्राणी किंवा कोणता जनावर आला तर तू गेस्टला वाचवशील का, की स्वतः तिथून पळ काढशील रे? मंडळी, या पत्राष्टेमध्ये येणारे गेस्ट पण खरंच अगदी किरकिरे फॅमिलीला शोभतील असेच आहेत. आता त्या रस्त्यावर काही फुलं पडली होती तर त्या गेस्ट काकू बोलतात की फुलांचा वास येतोय. फुलांचा वास? फुलांना वास येतो? अहो काकू, सुवास बोलायचंय का तुम्हाला? मला असं वाटते वास तुम्हाला त्या पत्राष्टे मालकाचा येत असेल. सतत आपला बुरसटलेला फिरत असतो, कधी आंघोळ केलेली असं वाटतच नाही त्याच्याकडे बघून. आणि या किरकिरे काकू तर काय बोलूच नका बाबा. त्या गेस्ट काकूच्या मिस्टर सोबत हळूहळू पाठी चालत येत होत्या. आता निदान घराच्या बाहेर जाताना तरी यांनी ड्रेस किंवा साडी नेसायला हवी की नको? त्यात पण कोण जेंट्स असेल सोबत तर? पण कसलं काय, काकू आपल्या मॅक्सीवर ओढणी घेऊन फिरतायत. किरकिरे काकूंचं कसं आहे माहितीये? आग लगे बस्ती में, हम अपने मस्ती में. मंडळी, काल परवाच मी या पत्राष्टे मालकाच्या तोंडून ऐकलं होतं की तो हेल्पर कडून एक्स्ट्राची कामं करून घेत नाही. पण परवा तर त्या भव्याची आजी पत्राष्टे मालकाची लाल परी वॉश करताना दिसल्या. म्हणजे हा पत्राष्टेचा मालक स्वतःची गाडी पण एकटा वॉश करू शकत नाही का? त्यांना कामाला ठेवलंय म्हणजे सगळंच ए टू झेड कामं करून घ्यायची का? आणि मग बोलायचं की आम्ही त्यांना काही एक्स्ट्रा कामं नाही सांगत किंवा वेळ आहे म्हणून कामामध्ये एंगेज नाही ठेवत. हेल्पर कडून सतत कामं करून घ्यायची अशी मेंटॅलिटी नाही आमची. आजकाल ना स्वतःला हा पत्राष्टेचा मालक सगळ्यांचा बॉस समजतोय. किती रे ते किरकिरे काकूंच्या जीवावर उड्या मारणं सुरू आहे तुझं? मंडळी, पत्राष्टे मालकाने सकाळी 5 वाजता गेस्टचा कॉल आला. त्या व्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलंच असेल की त्या हेल्पर पोहे नेत होत्या वर. तेव्हा अर्ध्या प्लेट्स तर उघड्याच होत्या. म्हणजे काय लॉजिक आहे ना? त्या प्लेट्स जर झाकायच्या आहेत तर पूर्ण झाकायच्या ना, असं अर्धवट का बरं झाकतो हा? त्यानंतर दुसऱ्या दिवशी या पत्राष्टे मालकाने एसी ट्रॅव्हलर मागवली होती त्याच्या गेस्ट लोकांसाठी. याचे टायटल आणि थंबनेल एवढे मिसलिडिंग असतात की विचारूच नका. व्ह्युअर्सला कसं मूर्ख बनवायचं ते ह्या पत्राष्टे मालकाकडनं सगळ्यांनी शिका. त्या थंबनेल मध्ये तर या पत्राष्टे मालकाने नागपूजाऊ बेबीला बसचा डोर ओपन करताना दाखवलं होतं आणि टायटल दिलं की चला फिरायला. म्हणजे लोकांना वाटेल की किरकिरे फॅमिली कुठे फिरायला जाते, म्हणून ते लोक व्हिडिओ बघायला येणार. त्यानंतर त्या जंगल सफारीवाल्या गेस्ट काकू होत्या ना, त्यांनी पत्राष्टेसाठी 12 प्लेट्स गिफ्ट दिल्या. त्या असं पण बोलल्या की माझी इच्छा आहे की या प्लेट्स मध्ये तुम्ही मिनी थाली सुरू करावी. खरंच धन्य आहेत ते गेस्ट. काही दिवसांपूर्वी या पत्राष्टे मालकाने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर कोणी गेस्ट वेगवेगळ्या शहरातून येत असेल तर त्यांनी तिकडचं फेमस जे काही आहे ते घेऊन यावं. तर 1-2 गेस्टने या पत्राष्टे मालकाला सोनपापडी आणि मिल्क केक दिला होता. सुरुवातीच्या काळात तर हा पत्राष्टेचा मालक बोलायचा की मी जास्त गोड खात नाही. पण जेव्हा या किरकिरे काकूंनी तो मिल्क केकचा बॉक्स ओपन केला तेव्हा त्यांनी बघितलं की त्यातला मिल्क केक अर्धा गायब आहे. पत्राष्टेचा मालक बोलला की मी एडिटिंग करताना मध्ये मध्ये खात असतो. आणि मग त्याने तो बॉक्स किरकिरे काकूंच्या हातात दिला. किरकिरे काकूंनी एक पीस खाल्ला आणि बोलतात तर काय, सुतरफेनी छान लागते. त्यावर पत्राष्टेचा मालक बोलतो, हो ती ऑरेंज फ्लेवरची सुतरफेनी आहे. सुतरफेनी? अरे बिंडोक माणसा, असा कसा रे तू? त्या बॉक्सवर स्पष्ट लिहिलेलं आहे ना की ती सोनपापडी आहे. सुतरफेनी काय बोलतोस? कधी आयुष्यात तू सोनपापडी खाल्लीच नव्हतीस का? खरंच का रे, तू शाळेत गेला होतास ना? आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे मंडळी, नागपूजाऊ बेबीचा बर्थडे होता 3 फेब्रुवारीला. हा पत्राष्टेचा मालक आणि किरकिरे काकू गेले होते रात्री 11 वाजता केक आणायला. किरकिरे काकू बोलल्या, मला वाटलं हा पत्राष्टेचा मालक दूध आणायला जात असेल म्हणून मी आली.
काही कपडे पण चेंज नाही केले मी, अशीच आली आहे मॅक्सीवर. अहो किरकिरे काकू, मी काय बोलते ऐका ना, काहीतरी नवीन सांगावं आम्हाला. मॅक्सीवर तुम्ही तर वर्षाचे 365 दिवस असता हो. कधी कोण गेस्ट आले तरी पण तुम्ही मॅक्सी काय बदलत नाही. आणि काय रे पत्रास्टेच्या मालका, तू एवढा 17 वेळा झेडमार्टला जातोस, मच्छी आणायला जातोस, भाजी आणायला जातोस. तुला तर माहितीच होतं असेल ना की 3 फेब्रुवारीला तुझ्या बायकोचा बर्थडे आहे ते. मग तू संध्याकाळी तिच्या बर्थडेचा केक आणून ठेवू शकला नसता का? चल आपण असं समजू की तुला तिला सरप्राईज द्यायचं होतं असेल, पण तू भव्याकडे ठेवायला देऊ शकत होतास ना रे तू केक. एवढ्या रात्री तू केक शोधायला गेला होतास. जर कोणतंच केक शॉप ओपन नसतं तर तू काय केलं असतंस रे? नसता सेलिब्रेट केला ना तू तिचा बर्थडे? आणि त्या शॉपकीपरला विचारतोस तर काय, हॅपी बर्थडे प्रिन्सेस, हॅपी बर्थडे क्वीन वाला सॅश आहे का? आणि जेव्हा त्यांनी बर्थडे गर्ल वाला सॅश काढून दिलं तेव्हा तू परत त्यांना विचारतोयस की बर्थडे गर्ल लिहिलंय ना? अरे बाबा, तुला वाचायला येत नाही का? सगळ्याच तुला कन्फर्मेशन का हवं असतं सगळ्यांकडून? केक घेऊन झाल्यानंतर मंडळी हा पत्रास्टेचा मालक आणि किरकिरे काकू घरी गेल्या. घरी गेल्यानंतर काय ते नाटकं सुरू होती. सगळं स्क्रिप्टेड वाटत होतं. किरकिरे काकू तर काय एक्साइटेड होत्या विचारूच नका. एका हातात केकचा बॉक्स आणि दुसऱ्या हाताने नागकुजाऊ बेबी झोपली होती, तिचं ब्लँकेट खेचत होत्या. काकू, तुमच्या मुलाला तर अक्कल नाही आहे ते तर आम्हाला माहिती आहे, पण निदान तुम्ही तरी स्वतःचं डोकं वापरा हो. कॅमेरा ऑन आहे, ती झोपली आहे आणि तुम्ही तिची चादर खेचताय. थोडी तरी तिची प्रायव्हसी जपा. मागे लॉकडाऊनच्या आधी तुम्ही एक सिरीज सुरू केली होती काकू, ज्यामध्ये काही मुलं मुली तुमच्या घरी येऊन रेसिपी बनवून दाखवायचे. त्यावेळी तर तुम्ही आणि तुमचा मुलगा सगळ्यांना उपदेश देत होते की सगळ्यांनी इकडे येताना नीटनेटकं यायचं. खूप लोक आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे सगळ्यांनी प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे. मग आता जेव्हा तुमची सून झोपली होती, तिची चादर तुम्ही खेचताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आणि तुम्ही जेव्हा ती चादर खेचली तेव्हा ती तर स्माइल करत होती. खरं म्हणजे ती झोपलेली नव्हतीच. आणि या पत्रास्टे मालकाची तर वेगळीच स्टेप सुरू होती. काय ते शोनू शोनू, आमच्या शोनूच्या बर्थडे आहे. काय शोनू शोनू चालवलंय? अरे जरा तरी कॅमेरा समोर आई समोर भान असू दे, आपण काय वागतोय काय करतोय त्याचं. आणि पत्रास्टेच्या मालका तो स्नो स्प्रे काय त्या बिचाऱ्या शोनूच्या अंगावर केसांवर मारतोय. बिचारी सारखी बोलतेय केस खराब होतील, पण तरी तू थांबत नाही आहेस. अरे तुझ्यासारखे केस झाले ना तिचे, मग बस बोंबलत. माहिती आहे ना काय वापरतोयस तू ते? त्यानंतर पण परत हॅपी बर्थडे शोनुडी, हे असले निब्बा निब्बी चाळे चालूच होते. अरे पत्रास्टेच्या मालका, तुझी शोनू कशी रे तुला सहन करत असेल? तिच्या जागी जर दुसरी तिसरी कोण असती ना तर सरळ कानाखाली खेचली असती तुझ्या. आधी नीट बोल असं बोलली असती. तिचा चेहरा बघितलास का रे तू? किती उतरलेला दिसत होता ते. तिला ना जरा पण तुमच्या मायलेकांसोबत बर्थडे सेलिब्रेट करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि मार बोलतोस तर काय, पहिला बर्थडे विश आम्ही करणार. आणि तिला विचारत पण होतास की कोणी केलं का तुला विश, तर तिने तुझा सरळ पचका करून टाकला की मला 12 वाजता सगळ्यांनी विश करून झालं आहे. 12 कधीच वाजून गेले. मंडळी, केक कट करताना पत्रास्टेचा मालक बोलला, अरे वा, टाळ्या वाजवा, शोनूचा बर्थडे आहे. आणि किरकिरे काकू लगेच टाळ्या वाजवायला लागल्या. त्या शोनूला पहिला केक या पत्रास्टे मालकाला भरवायचा होता, पण या किरकिरे काकूना सगळ्यात नुसत्या मध्ये 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 करायची यांना सवय आहे. लगेच त्या शोनूचा हात खेचला आणि तो केक तिला भरवला. या पत्रास्टेच्या मालकाला अजून स्वतःच्या बायकोला कोणता फ्लेवरचा केक आवडतो ते पण माहिती नाही. लग्नाला 3 वर्ष होत आली आता, पण हा कशात बिझी आहे तर थाल्या मोजण्यात. खरंच मला कधी त्या शोनूची खूप दया येते, पण शेवटी ती पण तुमच्या सोबत राहून तशीच झाली आहे. मंडळी, पत्रास्टे मालकाच्या वडिलांचा बर्थडे पण 3 फेब्रुवारीला असतो. आता एखाद्या मुलाने वडिलांसाठी एक पेस्ट्री तरी आणली असती, पण कसलं काय, चला तो विसरला असेल. पण या किरकिरे काकूंचं काय, ह्या तर बोलूच शकत होत्या ना की एक पेस्ट्री पप्पांच्या फोटोजवळ ठेवण्यासाठी घे, पण कसलं काय, दोघं मायलेक विसरून गेले. पत्रास्टेच्या मालकाने त्याच्या शोनूच्या बर्थडे केक मधला उरलेला थोडासा केक त्यांच्या फोटोजवळ ठेवला. पत्रास्टेच्या मालका, तुला एक गोष्ट बोलू का? माझ्या आईला आता एप्रिलमध्ये 3 वर्ष होतील जाऊन, पण तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी केक घेऊन येते, तिच्या फोटोला हार घालते, तिच्या आवडीचं जेवण बनवते.
बाहेर वाडी ठेवते, पण तू फक्त व्हिडिओ मध्ये दाखवायला म्हणून त्या काकांच्या फोटो जवळ थोडासा उरलेला केक ठेवलास. निदान तुझी शोनू केक कट करत होती तेव्हा तरी त्यांचा फोटो तिथे ठेवला असता तरी चाललं असतं रे. कधी मी तुला बाहेर वाडी ठेवताना पण पाहिलं नाही आहे. मागे एकदा ती नाचणारी आजी आणि हसरी आत्या तुमच्या घरी आले होते तेव्हा तुम्ही पाणीपुरी बनवली होती. त्यावेळी त्या नाचणाऱ्या आजीने तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरात जे काही अन्न बनते ते आपण बाहेर ठेवायला हवं. पण कसलं काय, तुम्ही दोघं मायलेक नुसते आपले पैशाच्या मागे हात धुवून लागलेत. एक गोष्ट विसरू नको पत्रास्टेच्या मालका, तू जो हा पत्रास्टे बांधला आहेस ना तो त्यांनी जागा घेऊन ठेवली होती त्यामुळेच ते शक्य झालं आहे. असो, आणि नंतर तू काय बोलला की बर्थडे सेलिब्रेशन सकाळी करू आपण. पण शोनूच्या बर्थडे दिवशी तू काहीच सेलिब्रेशन नाही केलंस. साधं त्या मॉर्निंग स्टाफला तू केक पण दिला नाही. अरे पत्रास्टेच्या मालका, तुझ्या जागी जर दुसरं कोण असतं ना तर त्यांनी 1 फेब्रुवारी पासूनची बुकिंग घेतलीच नसती, जर त्याच्या बायकोचा वाढदिवस 3 फेब्रुवारीला असता तर. पण तुझी तर काय बाबा गोष्टच वेगळी आहे. तुला तुझ्या बायकोच्या वाढदिवसापेक्षा पण पैसा इम्पॉर्टंट वाटतो. मंडळी, आजकाल पक्षीताई आणि टुनाली गायब झालेले दिसतायत. आपलं पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत पोचलं वाटते. आणि काय रे पत्रास्टेच्या मालका, तुमच्या खूप जुन्या व्हिडिओज मध्ये तर किरकिरे काकूंनी लोणचं कसं बनवायचं हे दाखवलं होतं. मग आता तुम्ही पत्रास्टे मध्ये येणाऱ्या गेस्ट लोकांना जे थाल्या देतात त्याच्यामध्ये विकत आणलेलं लोणचं का वाढता? तू तर असं बोलतो की सगळे पदार्थ आम्ही घरी बनवलेले असतात. मग लोणचं पापड किरकिरे काकू घरी बनवतात का? मंडळी, हा पत्रास्टेचा मालक शोनूच्या बर्थडेला तिला घेऊन गेला झेडमार्टला शॉपिंग करायला. झेडमार्ट वरून आल्यावरती भाजी मार्केट मध्ये ते दोघं गेले होते आणि तिथे पत्रास्टे मालकाला दिसली ती म्हणजे मेथीची भाजी. भाजी बघून पत्रास्टेचा मालक शोनूला बोलतो तर काय, ती बघ बारीक मेटी, जाड मेटी. मेटी असं ऐकून ती शोनू पण हसायला लागली. अरे पत्रास्टेच्या मालका, मेटी नसते रे, ती मेथी बोलतात, मेथी. बिचारी ती शोनू. गेल्या वर्षी वाढदिवसा दिवशी तर या लोकांनी तिला सिंड्रेला बनवलं होतं आणि या वर्षी बघा तिच्याकडे हेल्पर आणि तिच्यामध्ये काही वेगळा असा फरक नाही दिसत आहे. त्यानंतर मंडळी भाजी वगैरे घेऊन झाल्यावरती हे दोघं नवरा बायको पत्रास्टे मध्ये परत गेले आणि संध्याकाळच्या जेवणाला गेस्ट साठी पनीरची भाजी बनत होती. ती पनीरची भाजी पण पनीर प्रीमिक्स वापरून बनवली होती. आता प्रीमिक्स वापरून जर हे लोक यांचं जेवण हेल्दी आहे असं बोलत असतील तर ते मंडळी चुकीचं नाही आहे का? शोनू जेव्हा भाजीमध्ये पनीर टाकत होती तेव्हा तिकडे प्रीमिक्सचं पॅकेट ओट्यावर दिसत होतं. काय रे पत्रास्टेच्या मालका, तुझी आई तर जगप्रसिद्ध शेफीन बाई आहेत ना, मग त्या तर घरी मसाले बनवूच शकतात. मंडळी, या पत्रास्टे मालकाला ना खूप घाणेरडी सवय आहे, ते म्हणजे हा व्ह्यूज साठी त्याच्या बायकोला आणि हेल्परला नेहमी एक्सपोज करत असतो. आता हेच बघा ना, त्या नवीन हेल्पर काकू आल्या आहेत, त्या साडी नेसतात आणि त्या खाली बसून चपाती लाटत होत्या. पण चपाती लाटताना त्यांनी एक पाय सोडला होता आणि त्यांची साडी थोडी वर झालेली होती. त्याच सेम टाइमला पत्रास्टे मालकाची बायको पण मॅक्सी वर करून काम करत होती. आता चला, या पत्रास्टे मालकाने कॅमेरा त्या स्टँड वरती ठेवला होता असे. त्या बायकांना माहिती पण नसेल की कॅमेरा ऑन आहे. पण जेव्हा हा पत्रास्टेचा मालक तो व्हिडिओ एडिट करत होता तेव्हा तर याला दिसलंच असेल ना हे सगळं. तरी देखील याने कसलाच मागचा पुढचा विचार न करता ऍज इट इज कॉपी पेस्ट करून तो व्हिडिओ पोस्ट केला. अरे पत्रास्टेच्या मालका, तू तुझ्या बायकोला एक्सपोज करतो तेवढं बस झालं रे. निदान आता व्ह्यूज साठी त्या हेल्पर्सचा तरी वापर करू नको रे. मंडळी, परवाच्या व्हिडिओमध्ये हा पत्रास्टेचा मालक थाली दाखवत होता आणि तो असं पण बोलला की जर तुम्हाला थाल्या नसतील बघायच्या तर तितक्यात त्याची शोनू आली आणि ती बोलली तर तुम्ही नका बघू. त्यावर हा पत्रास्टेचा मालक तिला बोलतो की काय नका बघू, जर थाल्या नाही बघितल्या तर व्ह्यूज कसे येतील. अरे पत्रास्टेच्या मालका, कोणाला इंटरेस्ट नाही आहे रे तुझ्या थाल्या बघण्यामध्ये. सगळेजण आता कंटाळले आहेत रोज रोज तुझ्या थाल्या बघून. काय मंडळी, तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत आहात ना? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.